साने गुरुजी इथं राहायला नव्हते. एकंदरीत साने गुरुजींचं मूळ गाव पालगड दापोलीचं. मग इथला परिसर निवडण्यामागचं एक कारण आहे की 1998-99 साली साने गुरुजींना जेव्हा 100 वर्ष झाली होती 1999 साली, तर त्यावेळेस त्यांचा जे विचार घेणारे लोक होते, मग त्यांच्या विचारांना निगडीत असणारे लोक, त्यांनी विचार केला की साने गुरुजींचं स्मारक हे कोकणात असायला पाहिजे. मग त्यांनी जमीन शोधण्यासाठी सुरू केलं. मग त्यांनी सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल अशी शोधत आले. मग त्यांना रायगडमध्ये अशी एक 20-25 एकर जमीन सापडली. 20-25 एकर जमीन अशी कशी डेव्हलप करता येईल याच्यावरती त्यांनी भरपूर काम केलं. आणि या जमिनीमध्ये किंवा या स्मारकामध्ये मुलांचा हात असावा असं त्यांना वाटलं. मग त्यांनी इथल्या प्रत्येक शाळांना आवाहन केलं आणि मुलांच्या खाऊच्या पैशातनं जमीन घ्यायचं ठरवलं. त्यावेळेस 70,000 मुलांनी 2000 ते 2003च्या आसपास त्या 70,000 मुलांनी 25 लाख रुपये गोळा केले आणि ते स्मारक खरेदी करण्यासाठी किंवा परिसर खरेदी करण्यासाठी, जमीन खरेदी करण्यासाठी दिले. असे एकूण 37 एकर परिसर लहान मुलांच्या खाऊच्या पैशातनं एक दिवस उपवास करून मुलांनी असे पैसे इथं दिले आणि त्याच्यातून हा परिसर उभा राहिला आहे. तर शासनाने फक्त 3 कोटी रुपये दिले ह्या बिल्डिंग बांधण्यासाठी. याच्या पलीकडे शासनाचं कोणताही काम नाही किंवा शासनाने इतर काही मदत केली नाही. इथं येणारा प्रत्येक मुलगा म्हणजे जे शिबिराला येतात अशी मुलं जाताना 5 रुपये 10 रुपये त्यांना जे खाऊचे पैसे दिलेले असतात धरून, तर ते पैसे ते इथं जमा करतात, इथं देतात आणि त्याच्यातून हे सगळं चालतं. इथं वेगवेगळ्या संस्थांची शिबिरं चालतात, वेगवेगळ्या शाळा इथे येतात. शाळांसाठी असतात ती प्रेरणा प्रबोधन नावाचं 3 दिवसाचं शिबिर असतं. 10 ते 14 वर्ष वयोगटासाठी जे असतं अभिव्यक्ती शिबिर असतं. त्याच्यामध्ये खेळ, गाणी, ट्रेकिंग असतं, रॅपलिंग असतं, मातीकाम असतं, परत आकाशदर्शन, अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी असतात. गावांना भेटी देणं असेल, अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी त्या शिबिरामध्ये चालतात. 18 ते 24च्या मुलांसाठी, 25च्या मुलांसाठी एक छावणी नावाचं शिबिर असतं, जे की मी पण केलेलं आहे. अशा मुलांसाठी असतं ज्यामध्ये त्यांना समाजभान यावं, कसं राहावं, कसं वागावं, आपल्यासोबत इतर धर्मी असतात त्यांच्याशी कसं राहिलं पाहिजे, म्हणजे सलोख्याचं एक संस्कारमय वातावरण देण्याचं काम या शिबिरांच्या माध्यमातून केलं जातं. असं गेली 25 वर्ष अखंडपणे शिबिरं चालू आहेत. इथं 70-75 प्रकारचे पक्षी आहेत, जवळजवळ 10-15 प्रकारच्या मुंग्या आम्ही बघतो. इथं वेगवेगळ्या बेडकांचं पण इथं वावर आहे. असा एक काय म्हणायचं त्याला, एक चांगला परिसर इथं आहे. आणि हा परिसर आहे इथून 2 किलोमीटर तुम्हाला हायवे आहे, इथून 1 किलोमीटरवरती रेल्वे स्टेशन आहे. असा एकंदरीत साने गुरुजींच्या स्मारकाचा हा परिसर आहे. तुम्ही इथं आहे, याला आंतरभारतीय संकुल म्हणतात. इथं आपल्याकडे भाषांतराचं काम चालतं. तर इथं ह्या बिल्डिंगच्या माध्यमातून इथं त्याला नाव दिले आंतरभारतीय संकुल. जे साने गुरुजींची संकल्पना ही सगळ्या भाषा शिकायला मिळाल्या पाहिजेत. म्हणजे जशी तुमच्या बोली वेगवेगळ्या आहेत, काही आदिवासींच्या बोली वेगळ्या आहेत, माझी मराठी बोली वेगळी, म्हणजे सोलापूरची बोली वेगळी आहे किंवा रायगडी बोली वेगळी इथे. अशा बोलींचा अभ्यास व्हावा किंवा आपल्या एकमेकांच्या भाषा समजून घ्याव्या याच्यासाठी हे संकुल उभारले. इथं आहे पद्मश्री दयापवार संदर्भ ग्रंथालय. 17,000 पुस्तकांची लायब्ररी आहे ही. याच्यामध्ये बरीच पुस्तकं मराठीची आहेत, काही कन्नड आहेत, काही तमिळ आहेत, तेलुगू, अशा प्रत्येक भाषेतली पुस्तकं आहेत तिथं. एकूण 17,000 आणि पूर्णपणे अनुवादित म्हणजे बाकीच्या भाषांची मराठीमध्ये केलेली अशी 17,000 पुस्तकांचे अभ्यास काय हे आंतरभारतीय संकुल झालं. पुढचं आहे ते इथून तुम्हाला जे बिल्डिंग दिसते ती फक्त बिल्डिंग आहे तिथं. ती बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला म्हणतात मृणाल गोरे संकुल आहे. ते संकुल आहे ते फक्त मुलांसाठी डॉर्मेटरी, मुलींसाठी मुलांसाठी राहण्याची सोय. पुढं आहे ते युवा भवन नावाचं आहे, तिथेही राहण्याची सोय आणि मोठे कार्यक्रम घेण्यासाठी पण असा एकंदरीत परिसर आहे. ते पालक वगैरे आले तर त्यांनी